स्टीवन हिब्रू इन्स्टिट्यूटचा इतिहास. स्टीवन हिब्रू इन्स्टिट्यूटची स्थापना सुरुवातीस गॉस्पल प्रीचिंग सेंटर द्वारे इसवी सन 1993 पुणे येथे सुरू झाली. त्या काळामध्ये प्राथमिक धार्मिक हिब्रूची मराठी भाषे बोलणाऱ्यांसाठी मराठी भाषेमध्ये पुस्तके पुण्यामध्ये कुठेही उपलब्ध होत नव्हती. मराठी भाषेतून हिब्रू शिकणाऱ्याकरिता कोणतेही ख्रिश्चन बुक स्टॉपमध्ये पुस्तके मिळत नव्हती. थिओलॉजिकल कॉलेजमध्ये आधुनिक हिब्रूचे पुस्तकं इंग्रजी भाषेमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होत होते. सरतेशेवटी मुंबई येथील भायखळा येथील इस्रायलातील मिस्टर डेव्हिड मोजेस रोहेकर यांच्याकडून धार्मिक हिब्रूचे अनेक पुस्तके उपलब्ध झाली. भारत देशातील इस्रायल लोकांकरिता ते धार्मिक हिब्रूचे पुस्तकं छापून ते इस्रायल लोकांपुरतेच देत होते. प्राथमिक हिब्रू शिकण्याची पुस्तकं मिळाल्यावर त्याचा अभ्यास करून ते इतरांना प्राथमिक हिब्रू शिकवण्यासाठी सुरुवात झाली. मिस्टर मोजेस डेव्हिड रोहेकर यांनी हे जे पुस्तक त्यांच्याकडून हे सुरुवातीला हे जे पुस्तक उपलब्ध केलेलं होतं हे त्यांचं ट्रेडमार्क होता त्या पुस्तकाचा. आणि ह्या माध्यमातून जे काय की नंतर जे काय की ते हिब्रूची भाषा जी काय की त्या भाषेमध्ये ही हिब्रू भाषा जी आहे ती हिब्रू भाषा त्यामधून जे काय की शिकवण्यास सुरुवात झाली. आणि त्यानंतर पुढे आम्हाला पाहायला मिळते की त्यांनी अनेक जे पुस्तकं दिल्यामुळं स्तोत्र साहित्याचं पुस्तक देखील हिब्रूमधून त्यांनी दिल्यामुळं अनेक ज्या काही गोष्टी उपलब्ध होत होत्या. त्यानंतर आधुनिक हिब्रू बाबत पुण्यातील रेव्हरंड मिसेस डोईफोडे आंटी यांची बहीण काळे सिस्टर यांनी आधुनिक हिब्रू बाबत चांगल्या प्रकारे माहिती दिली. कारण ह्या हिब्रू इस्रायल देशातील रहिवासी होत्या. तेथील बालवाडी व प्राथमिक शाळेचे पुस्तके हे देखील त्यांनी मला दिली. त्या परत इस्रायलामध्ये गेल्यावर त्यांनी ही बाब त्यांच्या चर्चच्या पालकांना सांगितले आणि त्यांनी त्यांच्या चर्चतर्फे हिब्रू भाषेतील संपूर्ण बायबल बक्षीस म्हणून ती मला 27 ऑक्टोबर 1994 मध्ये जे काय की ती पाठवून दिली. ते हे मराठी हे त्यांच्या चर्चकडून मिळालेलं संपूर्ण बायबल जे होतं हिब्रू बायबल कम्प्लिटली हे त्यांचं हिब्रू बायबल जे होतं. आणि त्यांनी जे काही की हे जे प्रेझेंटेड म्हणून जे काही हे सर्व ज्या गोष्टी दिलेला आपल्याला जे काही की पाहायला मिळतील त्यांचं पालकांचं नाव जे आहे त्यांनी गिफ्ट केलेले शेवट जे काय की ते नाव हे देखील यामध्ये जे आलेले आहेत ते पाहायला मिळतं. आणि त्यांनी इथं तारीख सकट त्यांनी दिलेलं आहे की ऑक्टोबर 27, 1994 मध्ये जे काय आहे की अबिलान आशान त्या पालकांनी त्यांनी जे काय की हे बक्षीस दिलेलं होतं. आणि त्या हिब्रूच्या मॉडर्न हिब्रूचा जो भाग जो होता तो सिस्टर काळे यांनी चांगल्या प्रकारे जे काही की दाखवल्यामुळं दोन्ही अक्षरांमधील मुळाक्षरांमध्ये जे होणारे जे बदल फरक जे आहेत त्याबद्दलचं ज्ञान हे मिळाल्यामुळं त्याचे चांगल्या प्रकारे जे काही की अभ्यास करण्यासाठी तो मार्ग मोकळा झाला. आणि पुढे सरते शेवटी ह्या शिकवत असताना ह्या मराठी माध्यमच्या अनेक विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे जे काही की काय विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे लाभ घेतला. परंतु काही कारणास्तव पुढे 4 ते 5 वर्षानंतर जे काय की गॉस्पल प्रीचिंग सेंटरद्वारे जे काय की स्टीवन हिब्रू इन्स्टिट्यूट जे होतं ते बंद पडलं. त्यानंतर पुन्हा 2 नंबरमध्ये पाहायला मिळतं की त्यानंतर फिलडेल्फिया मिशनरी ट्रस्ट संस्था इसवी सन जे काय की 2003 पासून तर 2004 मध्ये जे काय की हे सुरू झाल्यानंतर त्या अभ्यासक्रमामध्ये फिलडेल्फिया मिशनरी ट्रस्टच्या माध्यमातून जे 7 विषय होते त्या 7 विषयामध्ये हिब्रू भाषा जे काही की हे देखील त्यामध्ये ठेवण्यात आलेले होते. आणि त्यांच्या अभ्यासकांकरिता जे काही की प्राथमिक हिब्रूची भाषा ही दोन्ही लिपीतल्या
मॉडर्न लिपी आणि बिब्लिकल लिपी जे काय की ह्या दोन्ही लिपीतल्या ज्या काय की गोष्टी त्यामध्ये ठेवलेल्या होत्या अभ्यासकांकरिता, आणि त्याची पुस्तकं देखील जे काय की ही नंतर तयार करण्यात आली. हे स्टीवन हिब्रू इन्स्टिट्यूटच्या बाबतीत जे काय की आम्हाला इथं पाहायला मिळतं की हा ट्रेडमार्क जो आहे तो इथं स्टीवन हिब्रू इन्स्टिट्यूटचा ट्रेडमार्क हा इथं दिलेला आहे. आणि मग त्यामध्ये जे काय की त्यांच्या हिब्रूप्रमाणे सर्व जे काय की हे पुस्तकं जे तयार करून त्याचे जे काय की सर्व डिटेल्स जे काय की शब्दकोशासकट जे काय की हिब्रू जी भाषा आहे ती सिलेबस प्रमाणे हे जे काय की हे शिकवण्यात सुरुवात झाली. आणि ते शिकवत असताना त्याचा देखील ह्या पिरियडमध्ये त्या काळामध्ये जे काय की अनेकांना जे काय की लाभ झालेला होता आणि अनेकांना हिब्रू भाषेची जी काय की आवड आणि गोडी देखील लागली. आणि अनेक जणांनी ह्या हिब्रू फिलाडेल्फिया मिशनरी ट्रस्ट मधील जे काय की जे 7 विषयातल्या जे हिब्रू भाषा जी होती त्या भाषेच्या बाबतीत जे काय की चांगल्या प्रकारे जे काय की अभ्यास करून त्यांनी त्यांची प्रगती केली. आणि पुढे देखील कालांतराने आम्हाला पाहायला मिळत आहे की 2010 ते 2011 मध्ये ही फिलाडेल्फिया मिशनरी पुन्हा जे काय की ट्रस्ट जी आहे ती बंद पडली. आणि बंद पडल्यानंतर सर्व अभ्यासक्रम पुन्हा जे काय की तो बंद करण्यात आला. पुढे नंतर 3 वर्ष नंतर पाहायला मिळतं पुन्हा ओरिजिनल बायबल होली वर्ड्सच्या माध्यमातून इसवी सन 2017 ते 18 पासून तर आतापर्यंत जे काही हिब्रू भाषा मराठी भाषांकरिता आहे त्या बाबतीत जे काही पवित्र शास्त्रातील वचनाचा अभ्यास व हिब्रू भाषेतील मराठी व इंग्रजी भाषेमधून बुकलेट व व्हिडिओ संदेश हे यूट्यूबवर जे काय आहे की च्या माध्यमातून हे प्रसारित करण्यासाठी जे काय की सुरुवात झाली. आता आम्ही प्राथमिक हिब्रूची धार्मिक हिब्रूची लिपी जी आहे व आधुनिक हिब्रूची दोन्ही लिपी ह्या यूट्यूबवर शिकवण्यासाठी सुरुवात केलेली आहे. याद्वारे मराठी भाषिकांकरिता हिब्रू भाषा शिकण्याची सुवर्ण संधी अदोनाय एलोहिम अब्बाने दिलेली आहे. मराठी भाषकांना ह्या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा व इतरांना देखील या बाबतीची माहिती देऊन त्यांना देखील या हिब्रू भाषा शिकण्याचा लाभ आपण मिळवून द्यावा. आपल्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. आपल्या लेसनला पाठांतराला जे काही की आम्ही सुरुवात करत आहोत. पहिला जो भाग आहे आम्हाला पाहायला मिळतो की धार्मिक हिब्रू हा जो महत्वाचा जो भाग आहे त्या धार्मिक हिब्रूकडे जे काय की आपलं लक्ष आपण केंद्रित करत आहोत. आपल्या मराठी सारखं जे काय आहे की डावीकडून उजवीकडे ही भाषा लिहिली जात नाही किंवा इंग्रजी सारखं इतर भाषेसारखं आपल्या जे काय की डावीकडून उजवीकडे लिहिली जात नाही तर उजवीकडून डावीकडे जी काय की ही भाषा लिहिली जाते. आणि ह्या भाषेचे मूळाक्षर हे आपल्याला चांगल्या प्रकारे हे लिहिता यायला पाहिजे. आणि जे मूळाक्षर पाहिल्यानंतर ते कोणतं मूळाक्षर आहे हे त्याचं नाव देखील आम्हाला सांगता यायला पाहिजे. इतक्या चांगल्या प्रकारे आपल्याला जो काय की तो अभ्यास आपल्या स्वतःला तो करावा लागणार. धार्मिक हिब्रू मधील लिपी जी आहे या लिपीमध्ये सर्वात पहिलं जे अक्षर त्यांचं आलेलं आहे ते आलेप जे आहे तो त्याचं पहिलं अक्षर आलेलं आहे आलेप. त्यानंतर दुसरं जो आहे बेथ जिमेल दालेद हे वाव जाइन हे तेत योत काप लामेद मेम नून सामेक ऐन पे सादे कोप रेश सीन आणि ताव ही बिब्लिकल्स धार्मिक हिब्रूची मोशेच्या वेळेस होणारे जी काही हिब्रू भाषा जी होती त्याची मूळाक्षर ही पाहायला मिळतात. आणि त्याचप्रमाणे आम्हाला पाहायला मिळतं की हा जो सीन आहे हा सीन जेव्हा सेमॅटिक लँग्वेजच्या माध्यमातून जे काही की ते त्या हिब्रू भाषेकरिता स्वर शोधले गेले आणि स्वर शोधून त्यांनी जे काही की नंतर पुढे ही एक जो सीन हा जो 23वा जो मूळाक्षर जे आहेत तो तिथं त्यांनी तो टाकलेला पाहायला मिळतो. अजून एक महत्वाची बाब आम्हाला ह्यामध्ये शिकायला मिळते की आपल्या अंकामध्ये किंवा आपले जे फिगर्स आपण म्हणतो की इंग्रजीमध्ये 1 2 3 4 किंवा जे मराठीमध्ये जे आपण अंक बोलतो संख्याची आहे ती आम्ही पाहतो की 1 2 3 4 हे तसं त्यांच्यामध्ये ती लिहिली जात नव्हती. सर्वात प्रथमच्या बायबलमध्ये देखील आम्हाला ती ही बाब पाहायला मिळते की या प्रत्येक जे अल्फाबेट्स आहेत या प्रत्येक अल्फाबेटला त्यांचे प्रत्येकाचे स्वतःचे अंक आहे. अर्थात ज्या वाक्याच्या सुरुवातीला पहिल्यांदा वचनाच्या किंवा वाक्याच्या सुरुवातीला जर आलेप टाकलेला आहे लहान आणि नंतर थोडं अंतर सोडून काय पुढे वाक्य किंवा वचन लिहिलेलं असेल तर त्याचा अर्थ आहे की ते पहिलं 1 नंबरचं ते वचन आहे. आणि म्हणून जे काय की इथं आम्हाला पाहायला मिळतं की अल्फाबेट्स मध्ये आलेप हा जो आहे त्याला 1 नंबर आहे. बेथ जो आहे त्याला 2 नंबर आहे. गिमेल जो आहे त्याला 3 नंबर आहे. दाले जो आहे त्याला 4 नंबर आहे. हे जो आहे त्याला 5 नंबर आहे.
वाव जो आहे त्याला 6 नंबर आहे, जाईन जो आहे त्याला 7 नंबर आहे, हेतला आम्हाला पाहायला मिळते की 8 नंबर, तेतला आम्हाला पाहायला मिळते की 9 नंबर, योधला आम्हाला पाहायला मिळते की 10 नंबर. हे सर्व क्रमांक आहे आता 1 ते 10 पर्यंत. परंतु 11, 12, 13 ही जे आम्हाला जर संख्या तयार करायची झाली तर आम्हाला पाहायला मिळते की जर 19 पर्यंत जर आकडा तयार करायचा झाला तर पहिल्यांदा हा योध पुढे लिहून त्याच्या पुढं म्हणजे इथं योध लिहिल्यानंतर त्याच्या बाजूला इथं वरती बाजूला की आलेप म्हणजे 11, बेत लिहिल्यानंतर तिथं 12, असं योध आणि बेत लिहिल्यानंतर 12, योध आणि गिमे लिहिल्यानंतर 13. अशा प्रकारची जे काय की ती संख्या 20 जे काय की हितपर्यंत 19 पर्यंत आल्यानंतर पुढे जे काय की काप ह्याचा अर्थ 20, त्याला देखील आम्हाला 21, 22, 23 जर लिहायचं झालं तर हे सर्व मूळ अक्षर पुन्हा जे काय की पुन्हा त्याला जे काय की त्याच्याबरोबर ते जोडले जातात. आणि 20 त्यानंतर लामेदची संख्या 30 आहे, मेमची संख्या 40 आहे, नूनची संख्या जे काय की 50 आहे, सामेकची संख्या 60 आहे आणि ऐन जो अल्फाबेट्स आहेत त्याला जे काय की 70 ही संख्या त्याला दाखवली जाते. पे जी आहे त्याला 80 आहे, साधे जो आहे त्याला 90 आणि काप ह्याला जे काय की ते 100. या 100 पर्यंत आम्हाला पाहायला मिळते की हे सर्व प्रकारे आकडे तयार करण्याचा जे काय आहे की आम्हाला वरचे जे मूळाक्षर आहे त्याचा उपयोगच करावा लागणार. पुढे आम्हाला पाहायला मिळते की रेश जो आहे त्याला 200, त्यानंतर सीन जो आहे अल्फाबेट सीन SHIN, सीन नाहीये सीन, शहामृगाचा जे काय की आम्हाला पाहायला मिळतं तो सीन जो आहे त्याला 300 आहे आणि पुढे जे काही की ताव जो आहे त्याला 400 आहे. हे 400 पर्यंत त्यांचे मूळाक्षर आहेत. याच्या पुढच्या सर्व संख्या या सर्व मूळाक्षराचा उपयोग करून ती संख्या जे काय की पुढे जे काय की ती बनवली जाते. आणि हा जो सीन जो आहे SIN हा जो सीन आहे याला कोणत्याही प्रकारे संख्या नाहीये, त्याची स्वतःची संख्या नाही, कारण तो मूळ धार्मिक जुन्या लिपीतला तो नसल्यामुळं त्याला कोणत्याच प्रकारची संख्या तिथं आम्हाला जे काय की पाहायला मिळत नाही. हा जो संपूर्ण जो चार्ट आहे आम्हाला जे काय की चांगल्या प्रकारे अक्षर काढता यायला पाहिजे, अक्षर ओळखता यायला पाहिजे, अक्षर जे मूळ अक्षराचं जे कोणतं नाव आहे ते नाव आम्हाला सांगता यायला पाहिजे. आणि जेव्हा आमची ही परिपूर्तता जेव्हा सगळ्या गोष्टीची होती त्यावेळेसच आम्हाला जे काय की ह्या सर्व गोष्टी पुढे जे काय की आम्हाला पाहायला मिळतात की चांगल्या प्रकारे हिब्रू जे काय की लिहिता वाचता जे काय की ते येऊ शकते. आणि म्हणून हा पहिल्या धड्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ह्या पहिल्या धड्यामध्ये जे काय की आम्ही आज फक्त धार्मिक हिब्रू आणि त्यांची संख्या, त्या मूळाक्षरांच्या लिपीची जी संख्या, ह्या 2 गोष्टी आम्ही पाहत आहोत. ह्यामध्ये आम्ही जो आहे तो आता ह्या चार्ट मध्ये ह्या सर्व जो तक्ता आहे यामध्ये आम्ही ह्या सर्व गोष्टी पाहिल्या. आता प्रॅक्टिकली आम्हाला सराव करत असताना ही बाब आता पुढे पाहायची आहे की हे जे प्रॅक्टिकली आता आपण पुन्हा प्रयत्न करूया. जे काय की हे धार्मिक हिब्रू लिपी जी आहे ती एकंदरीत 22 आहे, परंतु यामध्ये तिसरं जे काय एक अजून एक एक्स्ट्रा जे सेमॅटिक जी रोल आहे तो 23वा जो आहे तो, परंतु आपण जे काय की त्या तो देखील प्रयत्न करणार आहोत. पुढे आम्ही पाहत आहे की पहिला जो काढण्याची जी कसरत आहे ती काढण्याची कसरत आम्हाला पाहायला मिळते की आले चित्राप्रमाणेच त्याचा आकार कसा आहे, त्याची कृती कशी आहे त्याप्रमाणे जे काय आहे की ते गोष्ट तिथे लिहायची. हा झाला आलेप, हा झाला आलेप. त्यानंतर बेतच्या टेमामध्ये थोडा असा घेऊन हा पुढे आल्यानंतर हा पुढे थोडा पुढे घ्यायचा, हा झाला बेत. हा झाला बेत. पुढे आम्हाला पाहायला मिळतं की गिमेल. एकदा लिपी लक्षात आल्यानंतर सर्व सोपं होतं. गिमेल तिसऱ्या क्रमांकाला आम्हाला पाहायला मिळते की गिमेलच्या नंतर दालेत आहे. हा थोडा पुढे घेऊन पुन्हा मागे रिव्हर्स घेऊन सरळ घेतला तरी हा झाला दालेत. दालेत.
झाल्यानंतर पुढचं जे मुळाक्षर जे आलेलं आहे त्यांचं हे, ही रेघ ह्याला टेकू द्यायची नाही, ह्यामध्ये गॅप ठेवायचा. ही रेघ वरती टेकू द्यायची नाही, तर ह्याला गॅप ठेवायचा आणि ह्या गॅप मध्ये आम्हाला पाहायला मिळते की तो शब्द जो आहे तो हे, हेच्या नंतर आम्हाला पुढे पाहायला मिळतं की वाव, स दांडा घेऊन असा. याला जास्ती टर्न बी द्यायचा नाही, लांब बी घ्यायचा नाही. हा जो सरळ दांडा घेऊन हा जो आला तो वाव. वावच्या पुढे आम्हाला पाहायला मिळतं की जैन. सोपं आहे, एकदा अक्षर हातामध्ये बसल्यानंतर जे काही की लिहायला सोपं जातं. जैन. पुढे जे आम्हाला पाहायला मिळतं की हेत, हेच्या सारखंच काढायचंय, परंतु ही रेघ इथं जोडली पाहिजे वर. ही तर रेघ जोडलेली नाहीये, ही तर रेघ जोडून यायचं. रेघ जोडल्यानंतर तिथं आम्हाला पाहायला मिळतं की तो हे, हेत. हेतच्या पुढे आम्हाला पाहायला मिळतं की तेत. तेथ. पुढे आम्हाला पाहायला मिळतं की योध. जास्ती लांब घ्यायचं नाही, हा लहानसाच असतो. जास्ती लांब लिहिल्यानंतर जे काय की वावच्या सारखं तो दिसल्यानंतर त्याचं मुळाक्षर चेंज होईल. योध. ही 10 झाली, योध पर्यंत 10 झाली. त्यांचे अंक आपल्याला देखील माहिती पडतात की अलेफ म्हटल्यानंतर तिथं 1 नंबर आलेला आहे अंक. बेतला 2 नंबर आहे. श्रेणी क्रमांक त्यांचा अंक 3, 4, 5, 6, 7, 8, 9, हे 10. हे खाली अंक आपण लिहिते. आणि हे मुळाक्षर आहे, वरचे मुळाक्षर आहे, हे अंक आहे. पुढं 10च्या नंतर 11, 11 योध. जे काही योधच्या नंतर पुढे आम्हाला पाहायला मिळते की काफ. सीट उलटा सी सारखं हा सरळ घ्यायचा. याला पुढे रेघ वाढू द्यायची नाही. इथं पुढे जर रेघ वाढली गेली तर हा जो काय की बेत, हा बेत असा जो आहे त्याप्रमाणे बेत होईल, म्हणून ह्याला पुढे रेघ वाढू द्यायची नाही. याची जे रेघ आहे ते सरळ स्ट्रेट जे आलेले सी टाईप, उलटा सी टाईप सारखा इंग्रजीच्या, तो आम्हाला पाहायला मिळतो. काफ. बारा नंबर. कापच्या नंतर आम्हाला पाहिजे लामेद. सरळ असे वरती खाली जाऊ, थोडं एकसारखं काढून, आपल्या मराठीतलं लहान काढून पुढे त्याला असं घेऊन हा लामेद. सरळ सोपं आहे एकदम मुळाक्षर काढायला. लामेद.
लांबीच्या नंतर आम्हाला पाहायला मिळतं की मेम जो आहे हा सी टाईप मध्ये, परंतु ह्याला न जोडता ही दांडी खाली घ्यायची, इथं जोडायचं नाही, हा इथं अंतर सोडायचं ते मेमचं. मेम 13 14 नंबर नून. सरळ असं घेऊन थोडा शॉर्ट घेऊन थोडा यू टर्न, हा नून. नून पुढे नूनच्या नंतर आम्हाला पाहायला मिळतं की जो काय की सामेक 15. सामेक हा इथं जोडायचा. इथं आम्हाला पाहायला मिळतं हा जो सामेक आणि मेम यामध्ये फरक आहे. मेमला आम्हाला पाहायला मिळतंय की इथं जोडलेला नाही आहे, तो मध्ये गॅप आहे. सामेक आम्हाला पाहायला मिळतं, सामेक सामेकच्या नंतर जो आहे तो आईन 16. आईन जो आहे थोडं डिझाईन बाज असं हे करून मग असा घेऊन इथं घ्यायचा आणि त्याला या वरच्या बाजूला दांडी जोडायची. आईन आईनच्या नंतर आम्हाला पुढे पाहायला मिळतं की पे 17. सी टाईप मध्ये घेऊन उलटा सी घेऊन त्याला फक्त पे आता पेच्या नंतर साध्याचा जो आहे आयनच्या उलटा करायचा. सुरुवात आम्ही पाहिली 18. त्याला जोड द्यायचा. आईनचा थोडा उलटा भाग करून हा झाला साध्ये. साध्येच्या नंतर 19वा जो मूळाक्षर येतो तो कोप. लहानसा सी काढून मोठी दांडी खालपर्यंत घ्यायची. अक्षराचा जो टाईप आहे किंवा अक्षराचा जो आकृती आकार जो आहे त्याकडे आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. इथं हा बोकळा आहे जोडलेला गेला नाही. हा जो आहे का कोप. कोप रेश हा थोडा मोठा घेऊन
इथं हे करायचं, वावचा जो आहे तो लहान आहे, रेषचा जो अक्षर जो आहे तो मोठा आहे. अंतर, हे जे अंतर जे आहे ते मोठं आहे. हे जे वरचं जे अंतर आहे ते लहान आहे आणि हे जे अंतर जे आहे ते मोठं आहे. रेष 20व्या नंबर मध्ये जे काय की मुळाक्षर त्यांचं रेष. 20 पर्यंत आले. 21वा नंबर सीन, शीन. सीनच्या इथं डोक्यावर टिंब पाहिजे. जर डोक्यावर इथं टीम आहे तर त्याचा अर्थ की तो शीन आहे. हा शीन. सीन. हा पुढचा जो आहे हा ऍक्च्युअली इथं मूळ जे काय की मोशेच्या टायमातल्या काळातली जी काय की धार्मिक लिपी जी आहे त्याच्यामध्ये हा पुढचा जो सीन जो आहे तो नव्हता. हा जो सीन आहे सेमेटिक लँग्वेजने जो काय की तयार केलेला जो काही सीन आहे हा सीन. परंतु ह्या बाजूला टिंब आहे आणि ह्याला जे काय की आम्हाला पाहायला मिळतं की तो सीन उच्चार ते करू लागले. सीन. सीन. सेमेटिक मधला हा जो आहे हा फरक आहे. सेमेटिक मध्ये हा एक्स्ट्रा जो आलेला आहे आणि पुढे शेवटचा जो काय की आम्हाला पाहायला मिळतं 22वा ताव. हा जोडून पाय थोडा वर घ्यायचा. ताव. हा पाहायला मिळतो की हे अशा प्रकारे जो चार्ट तयार केल्यानंतर जो आलेप पासून तर तावपर्यंत जे काय की ते आम्हाला अक्षर जे काय की हे आम्ही सुरुवातीला असं गिरवत राहिलो तर आम्हाला जे काय की चांगल्या प्रकारे हात जे काय की त्यांचं ते वळणदार अक्षर जे काय की हे काढता येईल. अलेफ, बेत, गिमेल, दालेद, हे, वाव, जाइन, हे, तेत, योद, काफ, लामेद, मेम, नून, सामेक, आइन, पेश, सादे, कोप, रेश, सीन आणि ताव हे धार्मिक लिपीचे 22 आहेत. परंतु सेमेटिकने जे काय की 23 जे लिपी केल्या धार्मिक मधल्या त्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की हा जो सीन जो आहे तो हा सीन इथं पाहायला मिळतो आणि त्यांची संख्या देखील जे की आम्हाला पाहायला मिळते की त्यांची जी नेमलेली जी संख्या आहे की 10 नंतर आम्हाला इथं पाहायला मिळतं की 10 नंतर इथं जे काय आहे की हा जो कोप आहे हा इथं 20 20 30 हे अंक आहे त्याचे. वीस, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. पुढे रेश जो है तो 200, सीन जो है तो 300, याला कोणत्याच प्रकारे संख्या नाही आहे कारण हा मूळ बिब्लिकल्स मधला तो नव्हता आणि हा 400 आहे.
हे त्याचे जे काय की हे अंक अशा प्रकारचे हे जे अंक आहेत हे देखील आम्हाला लक्षात ठेवले पाहिजे, कारण अनेक पुस्तकांमध्ये जे काही की आम्हाला जर पाहिलं धार्मिक हिब्रू पुस्तकं त्यांचे जे पुस्तकं जर पाहिले तर ते पुस्तकामध्ये जे काही की आम्हाला हे जे अंक आहेत हे लहान अक्षरामध्ये पुढे आलेले पाहायला मिळतात, आणि पुढे आल्यानंतर पुढं जे काय आहे की वचन वाचनाचा भाग तो पुढं कंटिन्यू राहतो, शब्द किंवा वचन जे आहे ते येतं, परंतु आम्हाला अर्थ असा तो ह्याला ऍड नाही करता येत त्या वचनाला, फक्त तो एक मराठी अक्षरानुसार जे काय की हा जो सीन जो आहे शमुराचा पहिली मात्रा जी आहे इथं द्यायला पाहिजे होती, शीन, आणि हा जो पहिली मात्रा देऊन सीन, हे अशा प्रकारे आपल्या मराठीच्या मध्ये सहजपणे जे काय की आपल्याला समजेल अशा प्रकारे हे दिलेलं आहे। त्याची जी लिपी लिहिली जाते ती लिपी आम्हाला पाहायला मिळतात की आपण मराठी किंवा इंग्रजीमधून आपण डावीकडून उजवीकडे लिहित असतो, परंतु ही हिब्रू लिपीला जे काय आहे की उजवीकडून डावीकडं जे काय की ह्या पद्धतीने ती जे काय की ती लिहिली जाते। हे पाठ करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण कोणते अक्षर जे आहे त्याची ओळख होण्यासाठी जर त्या अक्षराची जर आम्हाला ओळख झाली तर चांगल्या प्रकारे जे काही की वाचन करायला किंवा तो शब्द समजायला सोपं होईल। पाठांतरामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की हे पाठ करत असताना की आपण जास्त करून जोर दिला पाहिजे की पाठांतर आणि अक्षर काढण्यासाठी अलेफ, बेत, गिमेल, दालेद, हे, वाव, जाइन, हे, तेत, योद, खाफ, लामेद, मेम, नून, सामेक, आयन, पेस, तादे, कोफ, रेश, सीन, सीन, ताव अशा प्रकारे जे काय की ह्या सर्व ज्या गोष्टी त्या लक्षात घेणं अत्यंत महत्वाची ही बाब आहे। त्यानंतर त्यांचे अंक देखील आम्हाला आज आम्ही पाहिलेले आहेत की प्रत्येक जे काही की मूळाक्षराचे एक एक अंक सेपरेट आहे, कोणत्याही मूळाक्षराला समानतेमध्ये कोणते जे काही की दोन दोन अंक नाहीये, समान अंक नाहीये, कारण काय इंग्रजी मधील काय लोक जे काय की अक्षराला जे अंक लिहित असताना एक नंबर दिल्यानंतर काय दुसऱ्या मुळाक्षराला देखील तो एक नंबर दिलेला त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो। उदाहरणार्थ 666 नंबरच्या सेक्शनला इंग्रजीमध्ये ज्या मुळाक्षर इंग्रजी मुळाक्षर आहेत त्याच्यामध्ये देखील जे काय आहे की समान वेगवेगळे मुळाक्षर असून एकच अंक त्यांना दिलेला काय अंक दिलेले पाहायला मिळतात। तसं हिब्रूचं नाहीये, हिब्रूला प्रत्येक मुळाक्षराला प्रत्येकाचे वेगवेगळे सेपरेट जे अंक आहे ते अंक तिथं लिहिले जातात। आता हे अंक कशा प्रकारे कोणत्या प्रकारे लिहिले जातात, जेव्हा मोजेस रोहेकर डेव्हिड मोजेस रोहेकर यांनी जे काय की हे पुस्तक दिलेले होते स्तोत्र साहित्याचं, आणि म्हणून मराठी भाषकांसाठी सर्वात पहिलं जे काय की हे पुस्तक जे काय की हिब्रू इन्स्टिट्यूटच्या कारकिर्दीमध्ये जे काय की ट्रस्टच्या कारकिर्दीमध्ये ते तेहलीम नावाचं जे काय की हे पुस्तक हे तयार करण्यात आलं, आणि हे तयार केल्यानंतर पुढे आम्हाला पाहायला मिळतंय की हे मराठीमध्ये जो आहे ते मराठीमध्ये लिहिलं, मराठीमध्ये आणि हिब्रूमध्ये जे काय की हे वचन दिलेले पाहायला मिळतात। आता उदाहरणार्थ आपण जे पाहिलेलं आहे की अंक जो आहे अंकाच्या ह्याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतंय की अंक हा इथं पहिला आलेला आहे, बारीक अक्षरामध्ये अंक इथं आलेला आहे, त्याचा अर्थ अलेफ हा असा तो पकडला जात नाही, तर तो एक नंबर पकडला जातो, आणि पुढं वचन आलेलं आहे, पुढं आम्हाला पाहायला मिळते दुसरं वचन जे आहे त्या दुसऱ्या वचनाला इथं बेत आलेला आहे। ह्या बेतचा अर्थ जे काय की तो ह्या बरोबर जोडला जात नाही, तर तो 2 नंबर जे काय की तो पकडला जातो, आणि 2 नंबर त्यामध्ये पुढे गॅप ठेवून पुढे जे वाक्य जे आहे ते वाक्य जे की ते लिहिलं जातं। 3 नंबरला गिमेल हा शब्द आलेला आहे, गिमेल हे सेपरेट आले, 3 नंबर त्याचा जो आहे वचन नंबर 3। इथं जे काही इथं देखील जो आम्ही पाहतो की अध्याय जो आहे सेफेर अलेफ आलेला आहे, अध्याय भाग पहिला, सेफेर याचा अर्थ पुस्तक किंवा अध्याय त्याचा पहिला भाग अलेफ जो आहे तो अशा प्रकारे कितीही पुढचे जे भाग असू द्या ते जवळजवळ पुढं संपूर्ण जे काही की 100, 200, 250 पर्यंत जे काही की आपल्या इथं सर्वात जास्ती मोठं स्तोत्र जे आहे ते आम्हाला 119 पाहायला मिळतं की त्यामध्ये फार मोठी ती संख्या ही तयार झालेली पाहायला मिळते। आणि हे जे पुस्तक जे आहे ते फिलडेल्फिया मिशनरी ट्रस्टच्या द्वारे जे काय की तयार करण्यात आलेलं होतं,
आणि हे संपूर्ण तयार झाल्यानंतर पुस्तक मराठीमध्ये भाषांतर, ह्या भाषांतरामध्ये आणि इतर बायबलचे जे भाषांतरित आलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या भाषांतरामध्ये जमीन आसमानचा जो काय की तो फरक इथं पाहायला मिळतो. सुरुवातीच्या काही जे काय की लोकांनी विनंती केली होती की त्याचे प्रोनाउन्सेस हिब्रूचे कशा प्रकारे उच्चार येतात त्याचे प्रोनाउन्सेस हे जे काय की हे तयार करा. तर पहिलं स्तोत्र, 23वा स्तोत्र, 100वा स्तोत्र, 121वा स्तोत्र, ही जी स्तोत्रे आपल्याला जे काय की लहान लेकरांना पाठ करत असतो त्यांच्याकडून करून घेतो किंवा आपल्या सर्वांची पाठ असतात, परंतु ते हिब्रूमध्ये कशा प्रकारे जे काय की ते उच्चारले जातात त्याचा मराठीमध्ये हा प्रोनाउन्सेस, हिब्रू प्रोनाउन्सेस लिहिलेला आहे. हा जो पहिला शब्द आलेला आहे हा आशेर, हा शमा, हा ईश, आशेर, लो, हलाक, बा आस्तेत, रेशाईम, उददे रेक, इथेईम, लो, अमाद, वे, मेशाब, लेस्तोइम, लो आणि पुढे जे काय की याशाब, हे उच्चार प्रोनाउन्सेस जो आहे तो हे घेतलेला आहे. आणि त्याचा मराठी ओरिजिनल जे काय की भाषांतरामध्ये जे भाषांतर केल्यानंतर हिब्रू मधून मराठी भाषांतर झाल्यानंतर इथं पाहायला मिळते की आशीर्वादित तो पुरुष जो अधर्मिकांच्या मसलतीने चालत नाही व पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही व धर्मनिंदकांच्या सभेत तो बसत नाही. हे अशा प्रकारचं जे काय की हे तेहेलीम जे स्तोत्र संहिताचे जे पुस्तक आहेत हे पुस्तक जे काय की सर्वांकरिता जे काय की हे छापलं गेलेलं होतं. अनेकांना जवळ आहे, अनेकांजवळ नाहीये. काय ज्या ज्या लोकांना माहिती पडते ते लोक जे काय की इथं येऊन ते पुस्तक घेऊन जाण्याचा साठी मागणी करतात आणि त्यांना जे काय की हे पुस्तक देखील दिलं जातं. आणि म्हणून ह्याच्यामध्ये हे जे पुस्तकामध्ये जे आम्ही पाहते की आलेप जी एक संख्या आहे, बेद 2, अशा प्रकारे 11, 12, 13 हे योधला धरून पुढं 11, 12, 13 ही कम्प्लीटली जोडायची. 20च्या पुढची संख्या जी आहे ती. आता काय काय महत्वाच्या ज्या अक्षरामध्ये पहिलं बेथ मध्ये आम्ही पाहतो, हा बेथ आहे आणि हा काफ आहे. थोडंफार समानतेमध्ये फक्त फरक जो आहे या बेथच्या इथं पुढं दांडी आलेली आहे आणि कापला दांडी आलेली नाही आहे. पुढं अजून आम्हाला पाहायला मिळते की दालेथ जो आहे, दालेथला आम्हाला पाहायला मिळते की जर लहान अक्षरामध्ये आलं तर वाव देखील होऊ शकतो आणि म्हणून त्याची जे काय की ही पुढं दांडी ही जी काय की आलेली इथं पाहायला मिळते. आणि पुढे आम्हाला पाहायला मिळते की ही जी वावची जी दांडी म्हणजे ह्या बेंड आलेला आहे, जो टर्न आहे हा लहानसा टर्न आहे, परंतु रेषला जो आलेला आहे तो हा मोठा जो आहे तो टर्न आहे. म्हणजे हे जे अंतर आहे हे अंतर इथं जे काय की हे मोठं आलेलं आहे आणि हे अंतर वावचं जे आहे ते लहान आलेलं आहे. हे जर अंतर तुमच्या हातून वाढलं गेलं तर तो तिथं जे काय की ते रेष हा शब्द तो होईल. हेच्या बाबतीत देखील आम्हाला इथं पाहायला मिळतं की हेची दांडी इथं जोडलेली नाहीये, परंतु इथं हेथ जो आहे त्याला इथं त्याची जी काय की दांडी जी आहे ती जोडली गेलेली आहे. जर हा वाव जो आहे हा त्या योध लिहायचा झाला तर त्याला जर इथं खाली वाजून दांडी वाढली गेली तर आम्हाला पाहायला मिळेल की त्याचा जो मुळाक्षराचा भाग तो चेंज होतो आणि तिथं वाव हा शब्द होतो. म्हणून हा योध जो अक्षर आहे ते लहानसं जे काही इथं पाहायला मिळतं. आणि काफ जो आहे, काफ तो देखील आम्हाला पाहायला मिळतं, त्याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. आता हे जे हा जो पोर्शन आहे हा पहिल्या प्रकरणातला हा भाग सर्व आहे. या पहिल्या प्रकरणामध्ये आम्ही मुळाक्षरांची नावं, मुळाक्षरांचं जे लिपीचे जे आकार आणि त्यांची जी संख्या आहे या तीन गोष्टी ज्या काही हे पाहिलेल्या आहेत. त्या मोशेच्या काळातील जे धार्मिक ज्या गोष्टी होत्या त्या जुन्या काळातील जे मूळ दस्तावेज आहेत त्याला कोणत्याही प्रकारचे स्वर हे जोडलेले नव्हते. जे स्वर आता आपण पुढच्या 3ऱ्या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. परंतु आता जे काही की हे प्रकरण आम्ही शिकत असताना, पहिलं प्रकरण शिकत असताना थोडा जो आहे तो शिकत असताना यामध्ये आम्हाला जे काही की बुकलेट देखील जे काही की हे अस्तित्वात आहे. हे बुकलेट देखील जे काही की ह्या माध्यमातून अनेकांना जे काही की स्वतः अभ्यास करण्यासाठी देखील ते जमन. हा पहिल्या पोर्शनचा हा भाग पहिला हा, आणि नंतर हा जे कम्प्लीट आपण जे पाहिलेलं आहे ते ह्यानंतर दुसरा जो धडा जो आहे प्रकरण जे दुसरं आहे आणि तिसरं, यामध्ये आपण जे काही की महत्वाच्या ज्या गोष्टी पाहणार आहोत की हे जे मुळाक्षर जे आहे त्या मुळाक्षरामध्ये
जर एखादं मुळाक्षर शेवट आलं तर ह्या 5 मुळाक्षरापैकी जर एखादं कोणतं बी जे काही मुळाक्षर जर शेवट आलं तर त्या शेवट आल्यानंतर त्याचं स्वरूप जे काय की ते बदली होतं. म्हणजे त्याचं जे आकार जो आहे त्याची रचना जी आहे ती पूर्णपणे बदली होते. आणि जे काय की यामध्ये आपल्याला पुढच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये तो अभ्यास पूर्ण करायचा आहे. काप, मेम, नून, पे आणि साधे या 5 भागांचा जे काय आहे की अंतिम रचना ज्याला म्हटलं जातं तो भाग पूर्ण करायचा आहे. त्याच्या पुढच्या भागामध्ये अजून आम्हाला पाहायला मिळतं की जो तिसरं प्रकरण आहे, या तिसऱ्या प्रकरणामध्ये की जर एखाद्या जे महत्वाचे जे 6 मुळाक्षर ह्यातले या 6 मूळ अक्षरामध्ये जर त्याच्यामध्ये जर एखादा टिंब आला, जर हा टिंब आला तर त्याच्या व्याकरणाच्या दृष्टिकोनातून, हिब्रू व्याकरणाच्या दृष्टिकोनातून आम्हाला पाहायला मिळतं जर हा टिंब आला तर हा टिंबाचा जो आहे तो उच्चार इथं ब पकडला जातो, मूळ उच्चार ब, बेचा ब. पण जर टिंब नसल तर तिथं भ किंवा व. ब जर टिंब आहे तर ब आहे, आणि जर टिंब नाहीये तर भ किंवा व म्हणून जे काय की ते पाहायला मिळतं. म्हणून हा जो टिंब दिला आहे काय 6 जणांमध्ये, 6 मुळाक्षरांमध्ये हे 6 मुळाक्षर आम्हाला पाहायला मिळतात की बेत हे, गिमेल हे, दालेद हे, काप हे आणि पे आणि जे काय की आम्हाला पाहायला मिळतं की ताव. या सर्वांमध्ये ह्या 6 जणांमध्ये जो काय की जो टिंब येतो त्याचे जे प्रोनाउन्सेस ते उच्चार जे काही कशा प्रकारे आहेत ते आम्हाला जे काही की त्यावेळेस आपल्या तिसऱ्या प्रकरणामध्ये पाहायला मिळेल, शिकायला मिळेल. आणि परंतु अजून एक महत्वाची बाब की हे जे मुळाक्षर जे आहे ह्याला पहिला जो अक्षर जो आम्हाला पाहायला मिळतं की जर हा अलेफ आहे आणि ह्याला हा स्वर जोडला गेला, स्वर चिन्ह, अशा प्रकारे जर स्वर चिन्ह जोडलं गेलं तर त्या स्वर चिन्हाला जे काही की नाव आम्हाला जे काही स्वर जे आहे त्या स्वराची जे नावं हे देखील जे काही की हे माहिती व्हायला पाहिजे. या स्वर चिन्हांची नावं जे काही की जे नावं आहे स्वर चिन्ह जो आहे हॅटेप सेगोल, हे 3 टिंब आणि हे 2 एकत्र मिळून याला जो स्वर म्हटलं जातो तो हॅटेप सेगोल म्हणून त्याला जे काय की तो म्हटलं जातं. आणि हा जर आलेपच्या खाली आला तर त्याचा प्रोनाउन्सेस, ह्या स्वराचा प्रोनाउन्सेस तिथं ए मध्ये येतो, अ घेतला जात नाही, अ मध्ये ए मध्ये तो घेतला जातो. परंतु जर इथं चिन्ह नाहीये तर मिनिमम जो काय की तो तिथं शक्यतो अच पकडला जातो. म्हणून तिथं अ किंवा ए हे असं जे काय की हे लक्षात ठेवणं गरजेचं राहतं. काय काय जे आहे मुळाक्षर त्यांचा जो भाग तिथं जो आहे तो आम्हाला त्याकडे लक्ष देणं अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा जे काय की आम्हाला या गोष्टी पाठांतर व्हायला पाहिजे की अलेफ, बेत, गिमेल, दालेद, हे, वाव, झैन, हे, तेत, योद, काफ, लामेद, मेम, नून, सामेक, ऐन, पेश, तादे, कोफ, रेश, सीन, सीन, ताव, सीन, ताव. इथं ह्याला संख्या नाहीये सीनला, कारण हा जो काय की मूळ जे काय की मोशेच्या टाइमातल्या जुन्या हिब्रू लिपीतला हे अक्षर नाहीये. जे काय की ते अक्षर ते ह्याला पकडून इथं 23 होतात, पण हा इथं जो काय की धार्मिक हिब्रू मध्ये तो पकडला जात नाही. म्हणून त्याला इथं आपण कोणत्याच प्रकारे जे काय की क्रमांकाप्रमाणे सिरियल क्रमांक जो दिलेला नाहीये, जसे वरती सिरियल क्रमांक दिलेले आहेत 1 2 3 4, तसे ह्याला इथं जे काय की ह्या सीनला कोणत्या प्रकारे जे काय की हे दिलेलं नाहीये. आणि म्हणून ह्या ज्या गोष्टी आपण पूर्णपणे पाठ करायच्या करून ह्याची जी मुळाक्षर आहे ते आपण एखाद्या पाटी पेन्सिलवर जे काय की घेऊन ते गिरवणं, अक्षर काढायची सवय करणं. मग एका लाईनीमध्ये सर्व अक्षर जे काय की लिहिणं. परंतु लिहित असताना आपण देखील तो सराव करायचा आहे की आम्हाला उजवीकडून डावीकडे लिहायचं आहे, डावीकडून उजवीकडे नाही, तो उजवीकडून डावीकडे ते लिहित जायचंय. आणि ते जेव्हा आम्ही तसं ते लिहित जातो त्यावेळेस आम्हाला जे काय की त्यांचे ते लिपीचे जे काय की ते सर्व जे पुढचे जे शिक्षण आहेत, शब्दकोश किंवा शब्द जो आहे त्याचे ते उच्चार आम्हाला जे काय की यथार्थ करता येईल. आता जे काही अजून एक महत्वाचा शब्द तुम्हाला इथं मला दाखवायचा आहे की एलोहिम जो शब्द आलेला आहे,
या एलोहिम शब्दाच्या मध्ये स्वर कशा प्रकारे मिळले जातात, जुळले जातात, आणि स्वर जुळल्यानंतर त्यामध्ये आल्यानंतर त्यामध्ये जे काय की आम्हाला पाहायला मिळतं की त्याचे प्रोनाउन्सेस आणि मिनिंग कशा, उच्चार कशा प्रकारे जे काय की घ्यायचे या बाबतीचं जे काय की हे आम्हाला पाहायला मिळतं. हे जे पुस्तक तयार केलेलं होतं, ह्या पुस्तकामध्ये जवळजवळ सर्व शब्दाचे जे अर्थ आहेत, शब्दकोश ज्याला आपण म्हणतो, हिब्रू शब्द आहे आणि त्याचा प्रोनाउन्सेस आहे, आणि प्रोनाउन्सेस मध्ये त्याचे जे काय की हे सर्व ज्या गोष्टी इथं पाहायला मिळतात. पहिला शब्द दिलाय ते आपल्या एलोहिमचं म्हणजे देव. देव ह्या शब्द मराठीमध्ये आम्ही वापरतो किंवा गॉड हा शब्द इंग्रजीमध्ये वापरतो, परंतु हिब्रू मूळ दस्तावेज मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तो एलोहिम हा शब्द आलेला आहे. पुढे जो आहे तो याह्वे शब्द आहेत, परंतु याह्वे जरी तिथं शब्द जरी असला, परंतु त्यांच्या ते आपल्या याह्वे एलोहिम अब्बाचं जे काय की हे विशेष नाव आणि परमपवित्र नाव असल्यामुळं मूळ धार्मिक मध्ये इस्रायल लोक, धार्मिक लोक कोणतेही ह्याचा उच्चार तिथं न करता तिथं अदोन हा शब्दाचा उच्चार करतात किंवा अदोनही, परंतु लिहिताना तिथं याह्वे शब्द ते लिहितात, परंतु त्याच्या पुढे जे काय की अजून एक तो शब्द इथं पुढे लिहितात अदोनही बारीक अक्षरामध्ये. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता एलोहिम जे अक्षर जे आहेत आपलं, त्या एलोहिमकडे आपलं लक्ष केंद्रित करूया. आलेफ, हेटाप सेगोल चे चिन्ह आहे, लामेद त्याच्या डोक्यावर एक टिंब आहे, हे इथं जोडायचे नाही अक्षर, इथं जोडलं ह्याला वरती रेगल जोडायचं नाही. स्टेरे है, स्टेरे नावाचा हा स्वर आहे, हा योध आहे, जास्ती मलाम करायचं नाही, तर वाव तो होईल. आणि इथं आता मगाशी सांगितल्याप्रमाणे जो मेम आहे, हा जो मेम हा इथं वाक्याच्या शेवटी आल्यामुळं त्याचं रूप बदली झाल्यानंतर तो मेम असा लिहिला जातो. अशा प्रकारे जे काय की हा मेम इथं बदली झालेला आहे, ज्याला अंतिम रचना म्हणतात. या मेमला इथं गॅप आलेला आहे, परंतु हा अंतिम रचनेमध्ये ह्याचं रूप चेंज झालं आणि हा इथं झालेला आहे. अर्थात आपल्या मराठीमध्ये ए होलेम आणि प्लस लामेद लो, हा स्टेरेयोद आहे. हिम आणि हा शेवटचा जो आहे तो म. स लिहिल्यानंतर तो एलोहिम. हे स्वर लक्षात ठेवणं पुढं आपल्याला शिकायला मिळणार. स्वर कशा प्रकारचे लिहिले जातात, कोणते स्वर आहेत सेमॅटिकनी तयार केलेले, आणि ते जे काय की हे आम्हाला लक्षात यायला पाहिजे. हा ए लो, हा इथं ह्याला पकडून, हा ह्याला पकडून योध, योध हेरेक योध, हेला तो जोडला गेलाय. हा म्हणून तो शब्द जे काय आहे की इम प्रद हा आल्यामुळं इम इम जो प्रत आल्यानंतर, ज्याप्रमाणे इंग्रजीमध्ये एखाद्या शब्दाच्या माग जर येस प्रत लागला तर तो अनेक वचनामध्ये जसा पकडला जातो, तसंच हा इम जो शब्द आहे, हा इम जर इथं जोडला गेला शेवट, तर त्याचा अर्थ की तो शब्द अनेक वचनामध्ये तो उच्चारायचा आहे. उदाहरणार्थ एलोहिम, पुढे आम्हाला पाहायला मिळतं की माईम, पुढे अजून आम्हाला पाहायला मिळतं शब्द शामाईम. म्हणजे हे सर्व हे पुढील व्याकरणाचा भाग असल्यामुळे तो आपण पुढे तो पाहणारच आहोत. परंतु ही बाब इथं पाहायला मिळते की ह्या एलोहिमच्या ह्याच्यामध्ये हा शब्द इथं इम हा जो प्रत जो आहे तो इथं लागल्यामुळं इथं तो एलोहिम हा जो शब्द आहे तो पूर्ण जो काय की तो अनेक वचनामध्ये गेलेला आहे. म्हणजे देव, अनेक वचनामध्ये देव, ज्याला आपण ट्रिनिटी म्हणतो, पिता पुत्र आणि पवित्र आत्मा जो आहे तो त्याचा तो पाहायला मिळतो की अब्बा बेन आणि कादो श्रुवा. अब्बा वडील, बेत मुलगा
काबो श्रोवा अर्थात पवित्र आत्मा, हे तिन्ही जे असल्या एकत्र जेव्हा आहेत त्यावेळेस त्याकरता पवित्र शास्त्रामध्ये त्याला जे काय आहे की तो तिथं शब्द पाहायला मिळतो एलोहिम. परंतु जेव्हा ह्यातल्या तिघांपैकी एक जरी वेगळा असला होईल आणि तो इतर त्या दुसऱ्या संगती जर बोलत असेल तर तिथं आम्हाला पाहायला मिळतं की नवीन करारामध्ये तो तिथं वधस्तंभावर असताना तो तिथं शब्द बोलवते की एलोही, एक वचन. हे एक वचन आणि हे अनेक वचन. अनेक वचनामध्ये एलोहिम आहे, परंतु जेव्हा मसीहा वधस्तंभावर येशू मसीहा वधस्तंभावर असताना पित्या सांगते तो बोलते एकटा आहे तो, आणि म्हणून तिथं एक वचनामध्ये तो शब्द आलेला आहे एलोही. आणि आपण पाहिलं तर की उत्तम शुक्रवारच्या दिवशी ते वाक्य तिथं जे काय की ते घेतलं जातं की एलोही एलोही लमा सबखोने, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला. हा सर्व हिब्रूचा भाग आम्हाला जेव्हा लक्षात येईल तेव्हा या सर्व गोष्टीचं ज्ञान आम्हाला प्राप्त होईल. जोपर्यंत आम्हाला या हिब्रूतलं काही आमच्याजवळ काय नसेल तर आम्हाला पवित्र शास्त्रातील जे रहस्यमय ज्या गोष्टी मूळ दस्तावेज ज्या आहेत त्या आम्हाला समजणार नाही. आणि म्हणून ह्या शेवटच्या पिरियडमध्ये आम्ही पाहतोय, तासामध्ये आम्ही पाहते की ही जी मुळाक्षरं आहेत की धार्मिक हिब्रू लिपी जुन्या काळातील जे मोशेच्या काळातील जे आहे त्याचे जे काही आम्ही पाहतोय की कोणत्या प्रकारे ते लिपीचे जे आकार रचना आहे, कोणत्या प्रकारे त्या प्रत्येक मुळाक्षराला कोणते अंक आहेत, ते सर्व अंक हे सर्व जे काही की आम्हाला जे काही की आमच्या लक्षात आम्ही ठेवणं. तुम्हाला दाखवल्याप्रमाणे पुस्तकामधील जे काही की हे जे पुस्तकं जे आहेत, या जुन्या काळात जे पुस्तकं जे आहेत हिब्रूचे आणि मराठीमध्ये जे काही की हिब्रूचे आहेत, त्या प्रत्येक पुस्तकाच्या सुरुवातीला ते अंक दिलेले जातात, ते मुळाक्षर. त्याचा अर्थ ते मुळाक्षर इथं आल्यानंतर ते अक्षर पहिलं जे अक्षर जे आहे ते आल्यानंतर त्याचा अर्थ की हा इथं शब्द जोडला जात नाही, तर हे बारीक अक्षरामध्ये तो अंक दिल्यामुळं हा इथं आम्हाला पाहायला मिळतं की पुढे वाक्य जे शब्द आहेत किंवा तो वाक्य ते पुढे लिहिलं जातं. त्याचा अर्थ की हे जे आहे ते 9 नंबरचं आहे, ते जो आहे तो 9 नंबरचा आहे, आणि पुढे येऊत जो आलेला आहे हा तो 10 नंबर 10 वचन. म्हणून या सर्व गोष्टी आपल्याला या पुढील अभ्यासामध्ये शिकवून घ्यायच्यात की जेणेकरून आम्हाला पुढे हिब्रू हे करता येईल. आपल्याला विनंती आहे की आपण हे चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करावी, शिकावी, इतरांना देखील द्यावं, आणि इतरांना देखील देऊन जे काय की ह्या सर्व गोष्टीचा सर्वांना अधिक प्रमाणात फायदा होईल त्याकरता आपण जे काय की त्याचा उपयोग सर्वांना करण्याचा प्रयत्न करावा. वचन सांगते तुम्हाला फुकट मिळाले, फुकट द्या. अनेक वर्ग तुम्हाला पाहायला मिळतात की हिब्रूचे क्लासेस चालतात, परंतु त्यांची ती लिमिटेड जी काही फी असते ती फी 5,000, 10,000, 20,000 ती भरल्याशिवाय त्या विद्यार्थ्यांना शिकायला मिळत नाही. परंतु ते आम्हाला त्या यावे एलोहिमकडून फुकट मिळालेलं आहे, ते आम्ही आपल्या सर्वांना फुकट देते की जेणेकरून तुमच्यामध्ये देखील सत्य वचनाचं ज्ञान हे शोधण्यासाठी तुम्हाला ही किल्ली आम्ही देत आहे, ही चावी आहे मूळ. जेव्हा तुम्ही ह्या सर्व मुळाक्षराचा सर्व व्यवस्थित अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला ह्या सर्व गोष्टी माहिती पडेल, आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे पुढचे जे शब्दाचे अर्थ किंवा शब्द जो आहे तो समजल्यामुळं किंवा वचन समजल्यामुळं तुम्हाला योग्य ते वचन इतरांना देखील शिकवता येईल. आणि म्हणून सरते शेवटी आपण हे जे संपूर्ण व्हिडिओ तो लाईक करावा, सबस्क्राईब करावा, आणि जे काय की इतरांना देखील आपण देऊन या सर्व गोष्टीचा फायदा त्यांना देखील द्यावा. आणि म्हणून शेवट आपल्या सर्वांना शालोम म्हणून जे काय की आपला हा वर्ग समाप्त करत आहोत. आमेन.